इयत्ता 9वी मामी क्लासमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे बाळांनो. आज आपण गुणोत्तर व प्रमाण या प्रकरणावरील सराव संच 4.5 आपला तुम्हाला द्यायचा राहून गेलेला आहे. तो आता मी देत आहे, तो काळजीपूर्वक पहा. ही गणित फार महत्त्वाची आहेत आणि शिकवलेलं तुम्हाला आवडत असेल तर कमेंट्स करत चला. काही अडचणी असतील तर कमेंट्स करत चला. चांगलं शिकवलेलं तुम्हाला आवडत असेल तर आवडतंय म्हणून कमेंट करत चला. इयत्ता 9वी तुम्ही कमेंट्स अजिबात करत नाही बाळांनो, त्याशिवाय मला कळणारच नाही तुम्हाला कळतंय की नाही कळतंय. चला तर मग शिकवलेलं आवडत असेल आणि तुम्हाला लवकर व्हिडिओ तुमच्याजवळ पोहोचवावा असं वाटत असेल तर सबस्क्राईब जरूर करा, लाईक करत चला आणि शेअर करून तुमच्या मित्रमैत्रिणींना मदत करा. चला तर मग बघा, 12, 16 आणि 21 या प्रत्येक संख्येत कोणती संख्या मिळवली असता येणाऱ्या संख्या परंपरित प्रमाणात येतील असं सांगितलेलं आहे त्यांनी. आपण सोडवायला चालू करू. बघा, या प्रत्येक संख्येत एक्स संख्या मिळवू असे मानायचं. सोपं आहे बाळांनो. प्रत्येक संख्येत 12, 16 आणि 21 या संख्येत एक्स मिळवू. एक्स मिळवल्यानंतर काय येणार आहेत? ह्या संख्या कशा येणार? इथं 12 अधिक एक्स, बरोबर का? त्यानंतर काय येणार? 16 अधिक एक्स व 21 अधिक एक्स. अशा काय येतील? या संख्या येतील. मग मांडायच्या कशा बघा. थोडंसं लांब लिहिल्या, तेवढ्या लांब लिहायला नको, कारण का आहे आपल्याला उत्तर सोडवायला जागा हवी आहे. 12 अधिक एक्स, 16 अधिक एक्स व 21 अधिक एक्स. बघा कसं लिहायचं. सुरुवातीला 12 अधिक एक्स छेद काय येणार आहे? 16 अधिक एक्स. त्यानंतर कारण ही मधली संख्या आहे म्हणून 12 अधिक एक्स, मधली संख्या डबल येणार 16 अधिक एक्स. बरोबर वरती पण येतं 16 अधिक एक्स, कारण याचं याच्या बरोबर पण गुणोत्तर आणि याच्या बरोबर पण गुणोत्तर घ्यावं लागतं. छेद 21 अधिक एक्स. आता याच्या अगोदर तुम्ही शिकलेला आहात योग क्रिया, वियोग क्रिया. याच्यावर वियोग क्रिया करूया. वियोग क्रिया करून वियोग क्रिया का करायची हा पण प्रश्न आहे, बरोबर का? मग योग क्रिया का करायची नाही? तर वरचं एक्स आपल्याला घालवायचंय. कधी जाईल? खालच्या एक्स वरती नेल्यानंतर वजा येईल तेव्हा. अधिक एक्स वजा एक्स आल्यानंतर त्याची किंमत 0 येईल, म्हणून वियोग क्रिया करायची आहे. योग केल्यानंतर काय होईल? हे एक्स आणि एक्स काय होईल? 2x होईल. चला बघू. 12 अधिक एक्स वजा 16 अधिक एक्स. छेदस्थानी तेच राहणार आहे. काय? 16 अधिक एक्स. बरोबर इथं काय येणार आहे? 16 अधिक एक्स वजा 21 अधिक एक्स. 21 अधिक एक्स. चिन्ह बदलू. 12 अधिक एक्स हे वजा 16 वजा एक्स. छेदस्थानी आलं का? इथं वजा आणि अधिक एकमेकाला निघून जाणार. 16 अधिक एक्स बरोबर इथं 16 अधिक एक्स वजा 21 एक्स वजा एक्स. छेदस्थानी 21 अधिक एक्स. मग आता काय करायचं पहा बघा. इथं एक्स ला एक्स काय होतं? निघून जाणार. मग 12 आणि 4 16, बरोबर का? हे एक्स ला एक्स इथं गेले का? मग 16तनं 4 गेले किती राहिले? वजा 16तनं 12 गेले किती राहिले? वजा 4. वजा 4 छेद 16 अधिक एक्स बरोबर. आता 21 मधून 16 गेले किती राहिले? 21 मधून 16 गेले राहिले वजा 5. वजा 5 छेद 21 अधिक एक्स. वजा बाकी करू शकता तुम्ही. ह्या एक्सला पण हे एक्स इथे गेलेले आहेत. मग तिरकस या दोन्ही बाजूंना समान चिन्ह असतील तर बेरीज करून घ्यायची. मग बघा आता इकडे सोडवूया आपण.
काय करायचं? वजा वजा होणार अधिक 4/16 अधिक x बरोबर 5/5 काय येणार 21 अधिक x तिरकस गुणाकार करायचा यानं याला गुणायचं 5/16 अधिक x बरोबर 4/2 अधिक x तिरकस गुणाकार कळतोय ना बाळांनी 16×5 = 80 प्लस 5x 4 दूनी 8 आणि इथं 4x काय करायचं मग आता हे इथं 5x हे इकडं आणूया वजा 4x हे अधिक 8 आणि तिकडे नेल्यानंतर काय होणार आहे ते वजा होणार आहेत वजा किती होणार आहेत कुठेतरी आपलं चुकलंय इथं काहीतरी चुकलंय का इथं 21 पाहिजे होते ना सॉरी इथं 21 पाहिजे होते 2 झालेत इथं 21 पाहिजे होते 2 झालेत म्हणजे इथं चुकलं असतं आपलं चुकलं असतं 21×84 अधिक 4x बघा आता हे 84 हे 80 इकडे नेल्यानंतर वजा होणार म्हणजे 5 मधून 4 गेले x राहिलं 84 मधून 80 गेले किती राहिले 4 म्हणजे x ची किंमत इथं 21 लिहायच्या ऐवजी डायरेक्ट आपण 2 लिहिलेलं होतं म्हणून या संख्येमध्ये किती मिळवले पाहिजेत मग लिहायचं 12 16 आणि 21 या संख्येत 4 मिळवले असता संख्या काय येतील संख्या परंपरित प्रमाणात येतील संख्या परंपरित प्रमाणात येतील हे 3 मार्कासाठी विचारलं जाईल तुम्हाला गणित परीक्षेसाठी बाळांनो हे 3 मार्काचं गणित आहे की नाही सोपं काय अवघड आहे का नाही चला तर मग पुढचं गणित बघूया काय आहे ते हे पहिलं गणित झालं काही विद्यार्थ्यांची मागणी खरं तर कालच होती बाळांनो हे गणित सोडून देण्याची मी माफी मागते त्या मुलांना कारण मी काल काही कारणास्तव भूमितीचं दिलं आणि गणिताचं देऊ शकले नाही चला पुढचा प्रश्न काय सांगितलेला आहे तर 23 - x दुसरा आकडा 23 - x व 19 - x यांचे 28 - x हे x चे मध्यम प्रमाणात आहे 28 - x हे x चे मध्यम प्रमाणपद आहे मध्यम प्रमाणपद पद आहे तर x ची किंमत काढा तर x ची किंमत काढा बाळांनो आता सोडवलं सेम टू सेम त्याचप्रमाणे हे गणित आहे कोण मध्यस्थानी आहे 28 मग कसं लिहून घ्यायचं उत्तर लिहिताना बघा इथं 23 - x त्यानंतर काय येणार मध्ये 28 - x आणि शेवटची संख्या 19 - x आता बघा 28 - x मध्ये कसं आपण तिन्ही संख्या परंपरित प्रमाणात असल्यावर लिहिलेलं होतं ना सेम टू सेम त्याप्रमाणे लिहायचं आहे बघा कसं लिहायचं ते 23 - x छेदस्थानी काय येणार 28 - x पुन्हा 28 - x कारण याचं याच्या बरोबर प्रमाण आणि याचं याच्या बरोबर प्रमाण छेद 19 - x पुन्हा कोणती क्रिया करायची याच्यावर आपण शिकलेलो आहोत यांच्यावरती कोणती क्रिया करायची
वियोग क्रिया करायची. काय म्हणायचं? वियोग क्रिया करून, वियोग क्रिया करून कसं येणार? 23 वजा x वजा 28 वजा x छेदस्थानी 28 वजा x बरोबर 28 वजा x वजा 19 वजा x छेद 19 वजा x. आता बघा काय करायचंय ते बाळांनो. हे 23 वजा x हे चिन्ह ह्याला जाणार, वजा 28 वजा वजा काय होतील? अधिक x होईल. छेदस्थानी 28 वजा x बरोबर 28 वजा x वजा 19 वजा वजा अधिक x छेद 19 वजा x. इथं अधिक x वजा x गेले, इथं वजा x अधिक x गेले. आता 28 मधून 23 गेले, 5 राहिले. कसले 5 राहतात? तिथं वजा 5 छेद 28 वजा x बरोबर 28 मधून 19 गेले, किती राहिले? 9 छेद 19 वजा x. कारण इथे x ला x निघून गेलेले आहेत. चला तर मग पुढे सोडवूया. तिरकस गुणाकार करूया. 9 नी इकडे गुणायचं. 9 कंसात 28 वजा x बरोबर वजा 5 कंसात 19 वजा x. आता 28 गुणिले 9 करणं गरजेचं आहे. इथं करूया. 28 गुणिले 9 9 8 72 2 हातचे आले 7 9 दुनी 18 18 आणि 7 25 किती आले? 252 वजा 9x बरोबर तुमचं 19चा पाठ असणार. 19 5 95 वजा 95 वजा वजा अधिक 5x. मग आता काय होणार? हे वजा 9x हे इकडे आल्यावर वजा 5x बरोबर वजा 95 वजा 252. दोन्ही बाजूचं पण काय येतं? वजा वजाच येणार आहे. 252 दोन्ही बाजूचं वजा वजा अधिक होऊन जाईल. 9 आणि 5 किती? 14x. आता 252 आणि 95 यांची बेरीज करायची. 5 आणि 2 7 9 आणि 5 14 4 हातच्याला 1 347 राहिले वजा 347 वजा वजा काय झाले? अधिक दोन्ही बाजूचे. म्हणून x बरोबर संख्या काय इथे? 347 छेद 14. कळालं ना? किती इथे x ची किंमत किती काढली? 347 छेद 14. चला तर मग आता तिसरं गणित पाहूया बाळांनो.